नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नेहमी आपण अळूच्या पानापासून अळूवडीच करतो बघा. पण आज जर अशी वेगळी रेसिपी करणार आहोत बरे का. अगदी बनवता क्षणी सर्वजण आवडीने खातील. आता ही नेमकी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला तर वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला ना आपण एक छोटं वाटण करून घेऊयात. त्याच्यासाठी बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये 10 ते 12 इतक्या लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरवी मिरची, अर्धा चमच इतके जिरे घातले आणि जमेल तितकं ना बारीक असं वाटून घेणार आहोत. अगदी तुमच्याकडे अगोदर केलेला ठेचा असेल तो वापरला तरीसुद्धा चालेल. आता तयार झालेलं वाटण बाजूला ठेवूयात आणि इथं बघा मी छोटी छोटी ही अशी अळूची पानं घेतलेली आहेत बरं का. अगदी मोठी अळूची पानं भेटली तरीसुद्धा चालेल. ती कशी पुढे वापरायची सांगतेच तुम्हाला. अळूची पानं ना स्वच्छ नाळाखाली ना मी धुवून घेतलीत बघा, चोळून चोळून. कारण त्याच्यावरती धूळ वगैरे बरेच असते की नाही म्हणून. आणि चाळणीमध्ये पाणी नितायला ठेवले होते. आता काय करायचं आहे, अळूची जी पानं आहेत ना त्याच्या पाठीमागच्या बाजूला ज्या शिरा असतात त्या जमेल तितक्या चाकूनी काढायच्या आणि नंतर हलकंसं ह्याच्यावरती असं बेलनं फिरून घेणार आहोत. म्हणजे का नाही आपण ह्याचा रोल करणार आहोत. बेलनं फिरवल्यामुळे काय होतं माहिती आहे का, ज्या कडक शिरा असतात ना त्या नरम होतात, मग रोल सहजपणे करायला येतो. नेहमी का नाही अळूची वडी करायची असो किंवा आज आपण जी रेसिपी करत आहोत ती तुम्हाला ही टिप्स नेहमी फॉलो करायची आहे. ते म्हणजे पाठीमागच्या शिरा जमेल तितके काढून घ्यायचे आहेत आणि नंतर हलक्या हाताने बेलनं फिरून घ्यायचं आहे. अगदी जास्त जोरात फिरवायचं नाही, नाहीतर हे अळूचं पान का नाही फाटलं जातं पातळ असल्यामुळे. आता सगळ्या अळूच्या पानाचे जे पाठीमागचा शिरा असतात ना त्या काढून घेतल्यात बघा आणि मस्त नरम अशी आपली अळूची पानं झालीत. सहजपणे ह्याचा रोल करता येतो. अळूचं पान बिलकुलसुद्धा फाटत नाही. आता बाजूला ठेवूयात. आता एक इथं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये इथं घेतलेलं आहे 1 कप इतकं बेसनचं पीठ आणि अर्धा कप इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बरं का. तांदळाच्या पिठाच्या ऐवजी ज्वारीचं पीठ घेतलं ना तरीसुद्धा चालेल. आता आपण जो तयार केलेला ठेचा किंवा जे तयार केलेलं वाटण होतं ना ते संपूर्ण घालून घेणार आहोत. चवीनुसार मीठ घालूयात, साधारण एक अर्धा चमच इतकं. त्याचबरोबर इथं घालणार आहोत हळद, साधारण पाव चमच इतकी हळद घातलेली आहे. त्याचबरोबर अर्धा चमच इतका ओवा ना हातावरती चोळून घालायचा आहे बघा. असा ओवा हातावरती चोळून घातल्यामुळे ना त्याचा फ्लेवर छान वाढतो बघा. आता बेसन पीठ वापरलं त्याच्यामुळे थोडंसं हिंग वापरायचं. आता ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे, तर 1 कप इतकं पाणी घेतलं आहे बघा. मिक्सरच्या भांड्याला जरा जास्तीचंच वाटण लागलं होतं का नाही, म्हणून मिक्सरच्याच भांड्यामध्ये पाणी घालून जरा घातलं आणि 1 कप पाणी घेतलं का नाही त्याच्यातलं किती एकूण पाणी लागलं तुम्हाला मी पुढे सांगतेच. पाणी एकदम घालायचं नाही, नाहीतर हे मिश्रण पातळ होईल. आपल्याला जरा घट्ट ठेवायचं आहे बरं का. थोडं थोडं करून पाणी घालायचं. हाताने हे पीठ कालवायचं नाही किंवा मळायचं नाही बघा, कारण बेसनचं पीठ खूप चिकट असतं की नाही, हाताला बरंच असं चिकटलं जातं. त्याच्यामुळे तुम्ही एखादा चमचा किंवा स्पॅच्युला असं घेऊ शकता. बघा थोडं थोडं पाणी घालून असं घट्टसर आपल्याला असं पीठ मळून घ्यायचं आहे. कारण आपण हे जे पीठ आहे का नाही ते अळूच्या पानांना लावणार आहोत, म्हणून जरा घट्टच ठेवायचं बघा. हे सैलसर झालं ना तर ते पीठ का नाही अळूच्या पानांना लागलं जात नाही, जास्तीचं बाहेर निघलं जातं. त्याच्यामुळे जरा असं घट्ट ठेवायचं. तुम्ही म्हणाल हे तर झालं अळूवडीची सगळी प्रोसेस. तर आज आपण अळूवडी करत नाही, तर अळूच्या वडीचे ना पकोडे करत आहोत किंवा अळूच्या वडीचे भजे म्हणालात तरीसुद्धा चालेल बरं का. आता बघा साधारण एक 4 चमचे इतकं पाणी उरलेलं आहे बरं का. 1 कप एका कपमधलं बाकी सगळं वापरलेलं आहे. आता हे पीठ मळून झालेलं बाजूला ठेवूया आणि बघा जी आपली अळूची पानं होती ना, पाठीमागच्या शिरा काढून आपण जरा बेलनं फिरवून घेतलं होतं. तर पाठीमागच्या बाजूला ना हे तयार केलेलं आता आपण जे बॅटर होतं किंवा मिश्रण जे आहे ते असं लावून घेणार आहोत. एक थर यायला हवा बेसनचा ह्या अळूच्या पानांवरती असं लावून घ्यायचं आहे बघा. अगदी जाड थर लावलात तरीसुद्धा चालेल, पण पातळ थर असेल ना तर खायला चवीला छान लागतो बरं का हा पकोडा, म्हणून पातळ थर लावायचा. बघा खाली एका अळूच्या पानाला असा बेसनचा थर लावून झाला तर ह्याच्यावरती आणखीन एक अळूचं पान ठेवलं आहे आणि हलकं ह्याला पुन्हा आपण असाच बेसनचा थर लावून घेणार आहोत. आणि आता काय करायचं आहे, बाजूच्या आहेत ना ते एकमेकांवरती घ्यायचं आहे आणि ह्याचा रोल करून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता इथं माझ्याकडे छोटी पानं असल्यामुळे ह्यांचा रोल सहजपणे होतो. पण जर तुमच्याकडे मोठी अळूची पानं असतील तर काय करायचं आहे माहिती आहे का, अळूची एका पाण्याचे ना 4 भाग करायचे तुम्हाला आणि मग एकावरती एक ठेवून अशा प्रकारे रोल केला तरीसुद्धा चालेल. आता बघा इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल अगदी छान प्रकारे रोल होत आहे बघा. आता थोडं थोडं ना कडेला बेसन पीठ लावायचं म्हणजे रोल आपला निसटत नाही, छान प्रकारे चिटकून बसतो. आणि इथं आपला पहिला रोल तयार झाला. आपण अळूवडी करण्यासाठी बघा एकावरती एक 4 ते 5 इतके अळूची पानं ठेवतो आणि मोठासा रोल करतो बघा. आता इथं आपण हे पकोडे करत असल्यामुळे ना छोटाच रोल करायचे. एकावरती एक पानाचा तुम्ही रोल करू शकता किंवा अगदी 2 पानाचा रोल करू शकता. ह्याच्यापेक्षा जास्त पानाचा एकावर एक थर ठेवून रोल करायचं नाही, नाहीतर अति तो जाड होतो, मग व्यवस्थित पाहिजे तसा तळला जात नाही म्हणून.
बघा तुम्हाला आणखीन एक इथे ना रोल करून मी दाखवला. तर हे जे बेसनचं मिश्रण केलं बघा, त्याच्यात ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले घालू शकता, जसं की लाल तिखट. आता इथे मी मिरची वापरली म्हणून लाल मिरची पावडर वापरलेली नाही. आमचूर पावडर वापरू शकता, मिरची पावडर वापरू शकता. बरेच जण चिंचेचं कोळ किंवा थोडासा गूळ वापरतात. हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्या बेसनच्या बॅटरमध्ये वापरू शकता. पण जे बेसनचं मिश्रण केलं तर बघा, ते सांगितलं होतं घट्टच ठेवायला. कारण बघा आपण रोलमध्ये जेव्हा हे बेसन लावतो, बिलकुलसुद्धा रोलमधून हे बेसनचं मिश्रण बाहेर येत नाही बघा. छान आतमध्येच राहतं बघा एकसारखं. आता इथं जवळजवळ ना मी 12 पानं घेतली होती. त्याच्यापासून ना 6 इतके आपले हे रोल झालेत बघा. आता रोल बाजूला ठेवूयात आणि हे इतकं आपलं बेसनचं बॅटर उरलं आहे. आता काय करायचं आपल्याला ह्याच्यामध्ये ना पाणी घालायचं आहे आणि थोडंसं सैलसर असं हे मिश्रण करून घ्यायचं. थोडक्यात तुम्हाला अळूवडीसारखंच दिसलं असेल, पण आपण इथं काय अळूवडी करत नाही. तर आज आपण अळूवडीचा पकोडा म्हणू शकता किंवा भजी म्हणू शकता. मग ते आता ह्या बेसनच्या बॅटरमध्ये आपण रोल केलेले होते ना, ते डुबून तेलामध्ये सोडणार आहोत. त्याच्यासाठी ना असं जर असे सैलसर हे बॅटर करायचं पाणी ओतून. साधारण एक पाव कपला कमी इतकंच हे बॅटरमध्ये पाणी घातलं आहे बघा. अगदी जास्तसुद्धा पाणी घालायचं नाही का नाही, हे बॅटर घट्टच ठेवायचं बघा. म्हणजे आपण रोल ज्यावेळेस बेसनमध्ये डुबू ना, तर सगळ्या बाजूने बेसन पीठ लागायला हवं आपल्या रोलला. म्हणून त्याच्यामध्ये ना गुठळ्या वगैरे जरासुद्धा राहिल्या नाहीत बघा. स्पॅच्युलाचा जर तुम्ही वापर केला ना, तर जरासुद्धा हे बॅटर वाया जात नाही बघा. छान एकसारखं एका ठिकाणी येतं. आता आपले जे रोल आहेत ते एक एक करून ह्या बेसनच्या बॅटरमध्ये घालून ना बघा तुम्ही अशा काट्या चमच्याने ना उचलून तेलामध्ये सोडू शकता किंवा अगदी हाताने सुद्धा तेलामध्ये सोडू शकता. रोल ना असं बेसनमध्ये पूर्णपणे डुबायला हवं बघा. कुठेच बेसन लागलं नाही असं नाही झालं पाहिजे आणि एक थर यायला हवा असं घट्टच जरा हे बॅटर ठेवलं आहे बघा. आता गॅसवरती ना कढईमध्ये अगोदरच तेल गरम करायला ठेवलं होतं. आता छान हे रोल ह्या बेसनच्या बॅटरमध्ये घोळून तेलामध्ये सोडत आहे. सुरुवातीला गॅस हा फास्ट ठेवायचा, नंतर जर अशी मध्यम ठेवायचा बघा. गॅस सुरुवातीला जर बारीक केलात ना, तर अळूच्या वडीचं जे बेसनचं बॅटर आहे ते पूर्णपणे खाली निघलं जाईल, तेलामध्ये वेगळं होईल. त्याच्यामुळे सुरुवातीला गॅस हा फास्ट ठेवून नंतर मध्यम ठेवून छान हलका कुरकुरीतपणा येईपर्यंत तळून घ्यायचा आहे. आपण बेसनचं बॅटर केलं का नाही, त्याच्यामध्ये तांदळाचं पीठ वापरलं, त्याच्यामुळे ना छान ह्याला वरून क्रिस्पीपणा येतो बघा. सुरुवातीला गॅस फास्ट होता, आता मध्यम ठेवला आहे बघा. आणि हे रोल सगळीकडनं आपण तळून घेणार आहोत असा छान हलका सोनेरी रंग येईपर्यंत. आता हे आपले तळलेले जे पकोडे आहेत ते खाली आपण डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि बाकीचे सुद्धा ना असेच तळून घेणार आहोत. आता बघा रोल इथं मी हाताने सुद्धा तुम्हाला ह्या बेसनच्या बॅटरमध्ये डुबवून दाखवत आहे. पण बघा ज्यावेळेस अळूचे वडीचे रोल करतो ना, अळूवडी करण्यासाठी ते वाफून घेतो. पण इथं आपण आज पकोडा करत आहोत किंवा भजी म्हणू शकता. मग न वाफवताच केले जातात भजी. त्याच्यामुळे इथं मी डायरेक्ट तळून घेत आहे बघा. नेहमी जेवणाच्या ताटामध्ये आपण 30-30 कांदा भजी, गोल भजी करत असतो. तर कधीतरी ही वेगळ्या पद्धतीत अळूची भजी नक्कीच करून बघा. अगदी सर्वांना आवडतील. जेवणाच्या ताटातली चव वाढवणारी आहेत. शिवाय संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये काय खावंसं समजत नसेल तर तुम्ही हे पकोडे करू शकता. अगदी झटपटसुद्धा होतात. अगोदर तुम्हाला कुठलीच पूर्वतयारी करावी लागत नाही आणि अगदी 1 ते 2 जर तुम्ही हे जर पकोडे खाल्लात तर तुमचं पोट भरल्यासारखं वाटेल. अळूची पानं खाणं किती महत्त्वाचं आहे हे तर तुम्हाला माहितीच असेल. खूप फायदेशीर असे असतात. तुम्ही जर एकदा हे अळूचे पकोडे केलात ना, तर आवर्जून पुन्हा करणार बरं का. खायला इतके छान भन्नाट लागतात. मस्त तुम्ही ना तळलेली मिरची घेऊ शकता ह्याच्यासोबत खाण्यासाठी. शिवाय एखाद्या चटणीशिवाय किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकता. अगदी हे पकोडे असे जरी खाल्लात ना तर एक नंबर लागतात बरं का. आता तुम्हाला एक इथं मोडून दाखवते. अगदी तुमच्या बघूनच तोंडाला पाणी सुटेल. वाव! आतमध्ये बघा रोल किती छान प्रकारे दिसतोय हो आणि चवीला देखील फार छान लागतो. मग आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका. व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये, म्हणजे ते सुद्धा नक्की करून पाहतील. आणि असे नवीन छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आवर्जून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल. चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.